नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण वीकली एनालिसिस करतोय निफ्टीमध्ये. जर आज बघितलं आपण, तर मी ओव्हरऑल सगळं एक्सप्लेन करतो. थोडा वेट करा. आता पहिल्यांदा आपण वीकली जर बघितला, तर वीकलीमध्ये डोजी बनलाय. ठीक आहे. आपण लास्ट वीकमध्ये ज्यावेळेस मागच्या रविवारी ज्यावेळेस आपण एनालिसिस केलं, तर आपलं एक्स्पेक्टेशन हेच होतं, की ह्या आठवड्यामध्ये आपल्याला एक डोजी बनेल, जो की बनलाय आज. ठीक आहे. आता हा जो डोजी बनलाय ना, तो स्ट्राँग बनलाय म्हणजे बायर सेलर कॉम्प्रेस झाले. ठीक आहे. तर मार्केटमध्ये ह्या आठवड्यामध्ये मूव्हमेंट येण्याची चान्सेस भयंकर आहेत. ठीक आहे. म्हणजे मार्केट भयंकर व्होलाटाईल वगैरे असणार आहे ह्या आठवड्यामध्ये. अ, बऱ्यापैकी काय होतं ज्यावेळेस अशी स्ट्राँग डोजी बनते ना, त्यावेळेस ब्रेकआउट वरती ब्रेकआउट होतं असं कन्सिडर म्हणजे टेस्टिंग होतं आणि पुन्हा ते ब्रेकडाऊनच करतं. ठीक आहे. हा डोजीनुसार प्लॅन आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण डेलीमध्ये जाऊया. आता जर डेलीमध्ये जर बघितलं, तर हे एक सेलिंगचा एक पॉज होता, असं जाणवतंय आणि हे पुन्हा कंटिन्यू होईल असं एक प्रकारे दिसतंय. तर आपण जोपर्यंत हा डब्ल्यू बनवायचा प्लॅन करत होतो, तर तो काही सस्टेन नाही झाला वरती. तो खालीच आला. ठीक आहे. तर आता ओव्हरऑल हे बेरीज दिसतंय. थोडंसं अ, अपला ट्रॅप करतील, पण करू आपण तो प्लॅन जर ट्रॅपवरती होत असेल तर. पण जनरली आता करंटला मार्केट मला बेरीज दिसतंय. ठीक आहे. त्यानंतर आपण आता इंट्राडेमध्ये जाऊया. इंट्राडेमध्ये जर बघितलं, डेलीमध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसते. ह्याच्यामध्ये काय हे नाहीये. ठीक आहे. ते आपण सपोर्ट रेझिस्टन्स ऑन केले. ठीक आहे. तर आता विषय काय आहे, की लास्ट टाईम म्हणजे कालचा जो आपण ट्रेड केले, ते पहिले एक्सप्लेन करतो मी. काल जे ट्रेड घेतला की नाही, तर तो 22,800 ही जी लेव्हल होती ना, तर त्याच्याखाली आपण बेरिश होतो. पण मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलंय, की जस्ट 3 रेड कॅन्डल बनतील अर्ली मॉर्निंगला, तर लगेच सेलला जायचं नाही. हा दिवस फक्त एखादा येतो. आपण इथं बुलिशचा प्लॅन केला. म्हणजे साधारण आपण ह्या कॅन्डलला बुलिशला गेलो. ह्या कॅन्डलला का बुलिश गेलो? कारण ही कॅन्डल जर तुम्ही बघितली तर प्रॉपर हॅमर आहे आणि आपला प्लॅन पण वरती ह्याचा होता, म्हणजे बुलिशचा होता. सो आपण हा बुलिशचा स्कॅल्प फक्त केला. त्याचं स्कॅल्प करण्याचं कारण काय होतं माहिती आहे का? आपला जो ब्रेकडाउन कुठे झालेला इंट्राडे तर हा होता. म्हणजे थोडा मी सपोर्ट का वरती शिफ्ट केला तर ज्यावेळेस इंट्राडेमध्ये आपण ज्यावेळेस प्लॅनिंग करत असतो, त्यावेळेस बऱ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या असतात. आपली ही लेव्हल तर स्ट्राँग आहे. 22,800 ही लेव्हल स्ट्राँग आहे, बरोबर आहे. पण जो इंट्राडे ब्रेकडाउन झालाय, तर तो इथून झालाय, बरोबर आहे. हा रिट्रेसला जाणार आहे. ठीक आहे. जर तुम्ही चेक केलं, तर हा डे लो होता ना, तर त्याच्या खाली बऱ्यापैकी मार्केटनं ओव्हर केलं. ठीक आहे. तर हे थोडंसं आपल्याला ज्यावेळेस आपण अनुभव येतो आपल्याला मार्केटमध्ये, त्यावेळेस आपल्याला समजतं, की आपण चुकीचे आहोत का बरोबर आहोत. ठीक आहे. जरी ही कॅन्डल जर स्ट्राँगली इथं जर क्लोज मिळाली असती ना ह्याच्यावरती, तर आपण पोझिशनलमध्ये राहिलो असतो. मग कदाचित ही शॉर्ट कव्हरिंग आपल्याला मिळाली असती. पण ही जशी कॅन्डलला वीक बनली ना मोठी, त्यावेळेस मग आपण स्क्वेअर ऑफ केली पोझिशन. ठीक आहे. आणि ओव्हरऑल मग आपण इथं हा सेल कॅप्चर केला. म्हणजे हा एक बायिंग कॅप्चर केला, हा सेल ऑफ कॅप्चर केला. पण आपण हा सेल ऑफ नाही कॅप्चर करू शकलो. ह्याचं कारण असं होतं, की थोडंसं अर्ली मॉर्निंगला थोडंसं मार्केटला वेळ द्यायला लागतो. आपलं प्लॅनिंग वर्क करण्यासाठी. नाहीतर काय होतं जनरली बऱ्याच वेळा काय होतं, रिटेल जे ट्रेडर असतात ना, अर्ली मॉर्निंगला कुठेतरी ट्रेड घेतात आणि मग बऱ्यापैकी लॉस करतात. मग जिथं संधी मिळते, अपॉर्च्युनिटी मिळते, तिथं मग ते ट्रेड घेण्यासाठी भितात. ठीक आहे. म्हणजे भितात किंवा मग भीती वाटते त्यांना म्हणजे क्वांटिटी वाढवण्यासाठी. मग त्याच्यापेक्षा मग पहिला ट्रेड मिस झाला तरी चालेल, पण प्लॅन करत असताना प्रॉपर प्लॅन करायचा. म्हणजे इथं जरी आपण भले तुम्ही क्वांटिटी कमी घ्या, पण टार्गेट तुम्हाला मिळालं पाहिजे. इथं इथं जर आपण इथं सेलला गेलोय आपण, ठीक आहे. आपलं टार्गेट काय होतं? आपलं टार्गेट हे होतं, पण ते मिळालं का नाही मिळालं. हे ना मिळाल्याचं कारण काय होतं? तर विक्स इकडे एवढं 22,800 च्या खाली कॅन्डल सस्टेन होती. पण विक्स वाढतोय का? तर नाही वाढत आहे. मग आपण इथं बऱ्यापैकी पोझिशन स्क्वेअर ऑफ केली. ठीक आहे. म्हणून आपण ग्रुपवरती अपडेट पण केला. हा ट्रेड पण ग्रुपवरती दिलेला. टार्गेट हे आहे. फक्त वेळ लागेल टार्गेट यायला. नंतर आपण असं एक्सप्लेन केलं. त्यानंतर बऱ्यापैकी आपण पोझिशन इथं स्क्वेअर ऑफ केली. जसं विक्स ड्रॉप व्हायला लागला तसा. ठीक आहे. तर आजचा हा म्हणजे हा कालचा प्लॅन होता, जो की मी तुम्हाला एक्सप्लेन केला. आपले 2 ट्रेड झाले. एक बुलिशचा आणि एक बेअरिशचा. पहिला ट्रेड जो होता तो आपण घेतला नाही. ठीक आहे. मार्केटमध्ये 3 ट्रेड होते. त्या तिन्ही ट्रेडपैकी आपण 2 ट्रेड घेतले, 1 ट्रेड घेतला नाही. ठीक आहे. तर आता सोमवारसाठी आपण म्हणजे उद्यासाठी आपण प्लॅन करतोय. तर उद्यासाठी जर बघितलं आपण, तर इथं मल्टिपल टाईम टेस्टिंग आणि रिजेक्शनच आलंय. मग जोपर्यंत ह्याच्यावरती जात नाही, तोपर्यंत आपण बुलिश तर नाहीये. ठीक आहे. जर समजा फ्लॅट ओपनिंग झाली, कंटिन्यू झालं, तरी आपल्याला खाली टार्गेट मिळतील ह्याच्यामध्ये. ही जर रेंज जर बघितली तुम्ही 1 मिनिटं. ही रेंज जर बघितली आत्ता, तर तुम्हाला जसं की ह्या रेंजच्या खाली जर निघालं की नाही, तर इथं जेवढं पडलंय, साधारण आपल्याला 22,800 च्या खाली आपलं 500 पॉइंटचं टार्गेट आहे. मी बऱ्याच वेळा एक्सप्लेन केलंय. ठीक आहे. तर पहिलं टार्गेट आपलं ही रेंजचं मिळेल. आपल्याला ही रेंजचं जर टार्गेट बघितलं, तर आपल्याला मिनिमम 22,400 म्हणजे 22,500 पर्यंत आपल्याला खाली मिनिमम टार्गेट मिळालं पाहिजे ह्याच्या खाली.
ठीक आहे, डे लोच्या खाली. मग ते कसं मिळेल? स्लो अँड स्टडी मिळेल, इमिडिएट 2 कॅन्डलमध्ये मिळेल, ते डोंट नो. पण आपण ह्याच्याखाली बेरिशला प्लॅन करू प्रॉपर. ठीक आहे. तर आता ह्या लाईनचा आपल्याला काय उपयोग आहे काय? तर नाहीये. आता करंटला ह्या लाईनचा आपल्याला काय जास्त उपयोग नाही. तर ही लाईन आपण डिलीट मारू. ठीक आहे. आपण फक्त आता ही इंट्राडे लो जो आहे ना, तर तो एक सपोर्ट कन्सिडर करू. तर ह्याच्या खाली जर पुन्हा कॅन्डल निघाली, तर आपण इथं सेलला नक्की राहू. मग पहिलं टार्गेट काय राहील? 22,466 म्हणजे 22,650 चं पहिलं टार्गेट राहील. त्यानंतर 22,550 चं दुसरा टार्गेट राहील. मग त्याच्यानंतर ओव्हरऑल आपलं जे टार्गेट असेल ना, तर 22,300 पर्यंतच्या आसपासचं ओव्हरऑल टार्गेट आहे. ठीक आहे. किती पॉइंट आहेत? इंट्राडेमध्ये टार्गेट नाही बरं का हे. ओव्हरऑल टार्गेट सांगतोय. इंट्राडेचं टार्गेट 300-400 पॉइंटचं असते. ठीक आहे. तर हे जर बघितलं, तर हे 300 पॉइंट आहे. म्हणजे 400 पॉइंट हे मिळू शकते इंट्राडेमध्ये पण. बऱ्याच वेळा मिळतं. ठीक आहे. कारण हे लेव्हल महत्त्वाची आहे. हा झाला बेरीजचा प्लॅन. म्हणजे बेरीजचा प्लॅन मी एक्सप्लेन केला. जर फ्लॅट ओपनिंग झालं, गॅप डाउन झालं, हे कंटिन्यू व्हायला लागलं, तर आपण सेलला नक्की राहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा बुलिशचा जर प्लॅन करायचा झाला, तर आपल्याला हा जो सपोर्ट आहे ना, ह्या सपोर्टच्या जर वरती सस्टेन झालं मार्केट, तर आपण हे वरती बुलिशला पण जाणार आहे. ठीक आहे. पण बुलिशला क्वांटिटी आपली कमी असेल कारण मार्केटमध्ये बेरिशनेस भयंकर दिसतोय आता करंटला. आपला जो इंट्राडे जर सपोर्ट होता ना 22,800 त्याच्या खाली जर बघितलं आपण एकच मिनिटं. आता 22,795 म्हणजे क्लोजिंग कुठे केलंय? तर 800च्या खाली केलंय. फक्त डोजी क्लोजिंग आहे. डोजी क्लोजिंग ज्यावेळेस होतं की नाही, तर त्यावेळेस ब्रेकडाउन, फेल होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. ठीक आहे. तर असा विषय आहे मार्केटमध्ये. तर ओव्हरऑल प्लॅन आपला बेअरिश आहे. बुलिशचा काही प्लॅन नाहीये. बुलिश आपण ह्याच्यावरती बुलिश स्कॅल्प वगैरे करू आणि जरी बुलिश स्कॅल्प जरी करत असताना जर आपल्याला पुन्हा जर रिव्हर्सल जर इथं मिळाला, तर आपण सेलचा पण प्लॅन चांगल्या पद्धतीने करू, जो की चांगला असेल. बुलिशला फक्त आपण क्वांटिटी कमी ठेवू, कारण बऱ्यापैकी आता मार्केट वीक झालंय. जर समजा मार्केट ओपनच झालं गॅप अप इन बिटवीन जर समजा इथं, तर मग आपण बुलिशचा प्लॅन करू किंवा मार्केट झालं गॅप डाउन एकदम ओपन इथं कुठेतरी. आपण रिटेस्ट आणि सेलचा प्लॅन करू. जर गॅप डाउन मोठं जर ओपन झालं, तर आपल्याला टार्गेट पण मोठे मिळतील. ठीक आहे. मग हे काय सपोर्ट तुम्हाला जास्त काही यूज होणार नाही. मी इंट्राडेमध्ये तुम्हाला मी ग्रुपवरती पोस्ट करेन. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ होता आजचा. आजचा प्लॅन असा. ठीक आहे. तर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक यू. हे होतं वीकली वीकली एनालिसिस. बाय.